बघा मी 10 रुपयाला गड्डा मिळते म्हणून मी भरपूर असे गड्डे आणले ते कोबीचे। आणि हे बघा हे थोडंसं काळं पडायला लागलं म्हणून आपण याला स्टोअर करणार आहे फ्रीजमध्ये। इथं हलकासा असा गुलाबी कलर दिसत आहे कुठे कुठे, पण मी सर्च केल्यानंतर समजलं किंवा विचारपूस केल्यानंतर कळालं की हा गुलाबी कलर आहे तो भाज्यांना जास्त ऊन मिळाल्यामुळे येतो त्या भाज्यांच्या कलरवर, असं पण आहे। आपण याला पूर्णपणे फोडून घ्यायचं आहे थोडे छोटे छोटे कापमध्ये। अशा पद्धतीने बघा मी ते फ्लावर आहे तो सेपरेट करून घेतलेला आहे आणि कुठेही घाण नाही आहे। शेतकऱ्याचा माल असल्यामुळे घेतलं होतं 10ला एक स्वस्त मिळाला मला, म्हणून मी 5 गड्डे आणले ते 50 रुपयाचे। बऱ्यापैकी हे गड्डे शिल्लक राहिले होते, जास्त भाजी करून आपण एकदमच खाऊ शकत नाही, तर मी याला स्टोअर करणार आहे। आता ह्याचे काप करून घेतलेले आहेत। गरम पाण्यामध्ये आपल्याला 10 मिनिटाला ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत बघा। इथे फ्लावर मी साईडला थोडासा भिजवत ठेवला होता, तो काढायचा आहे आपल्याला। आता पाणी झालेलं आहे गरम आणि त्यानंतर मी थोडंसं अर्धा चमचाभर असं मीठ आहे ते टाकणार आहे यामध्ये आणि एक उकळी मोठी येऊन द्यायची आपल्याला। इथे थोडंसं जास्त माझे फ्लावरचे 2 गड्डे असल्यामुळे थोडंसं मीठ मी वाढवलेलं आहे। इथे मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे बघू शकता इथे। आणि आपण यामध्ये फ्लावर टाकणार आहे। यामध्ये बघा मी फ्लावर टाकून घेत आहे आणि साधारण 2 मिनिटं ते 2.5 मिनिटाचं उकळायचं आहे, जास्त वेळ ठेवायचा नाही तर फ्लावर लगेच शिजतो बघा। आणि टाइम लावून घ्यायचा आहे, 2 मिनिटच ठेवायचं आहे आपल्याला इथे। मग आता गॅस बंद करून आपण काय करायचं, फ्लावर आहे तो थंड पाण्यामध्ये म्हणजे बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथे। हे बघा मी बर्फाच्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे ह्याला आणि हे बर्फाच्या पाण्यामध्ये थंड होईपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला। थंड करून घेतलेले आहे, 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवले होते। आता मी इथं कॉटनच्या फडक्यावर याला वाळत घालणार आहे फॅन खाली। 3 तास फॅन खाली ठेवल्यानंतर मी एका प्लास्टिकच्या जाड पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आणि वरून दोरीनं बांधलेलं आहे। अशा टाईपमध्ये मी स्टोअर केलेलं आहे। वापरायच्या आधी फक्त गरम पाणी घ्यायचं, गरम पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटं भिजत ठेवायचं आणि मग भाजी वापरायला घ्यायची। कशी वाटली ट्रिक कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण कुठल्या कुठल्या भाज्या स्टोअर करता ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणती भाजी स्टोअर करायची आहे हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा।